Welcome students. In last lecture we discussed about chemical reactions and anomalous behavior of oxygen and fluorine. Today we'll discuss about some chemical properties of the 16th group elements and 17th group elements. You know that the 16th group elements are oxygen, sulfur, selenium, tellurium, polonium, and 17th group elements are fluorine, chlorine, bromine, astatine, and uh, newly added element, that is TS. Okay. Now we'll we will explain some reactions of 16th group with oxygen. 16th group elements generally forms the compounds like EO2 and EO3 with oxygen. For example, O2 plus oxygen gives O3, that is ozone. It is of the type of EO2. Second reaction with sulfur, C, O2 plus S gives SO2, that is also the compound of oxygen with sulfur of the type EO2. O3 and SO2 are gases. You know that ozone and sulfur dioxide are gases, while see the reactions of selenium and tellurium with O2 gives SaO2 and TeO2. That is, the compounds are of the type EO2. SeO2, that is selenium oxide and tellurium oxides, both are solids, while O3 and SO2 are gases. Now the compounds are of the type EO3, that is thrice of O2 plus twice of S. 2s atoms and 3 molecule of oxygen gives the compound of the type EO3, that is twice of SO3. ऑक्सिजनचे 3 मॉलिक्यूल आणि सल्फरचे 2 ॲटम जर एकत्र आले तर SO3चे 2 मॉलिक्युल्स मिळतात, म्हणून ते कंपाऊंड आहे EO3 टाईपचं. अशा प्रकारची SeO3, TeO3 ही EO3 प्रकारची कंपाऊंड्स हे आपल्याला ऑक्सिजन बरोबर मिळतात. SeO3 and TeO3 both are solids. You know that SO3 molecule, 3 SO3 molecules comes together to form trimer, called as trimer. Now आपण 17th ग्रुपकडे वळूया. 17th ग्रुपच्या ऑक्सिजन बरोबरच्या रिॲक्शन पाहूया. जी कंपाऊंड्स फॉर्म होतात ऑक्सिजन बरोबर हॅलोजनची, ती जनरली अनस्टेबल असतात, लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल काही एक्सेप्शन्स आहेत ज्यामध्ये OF2 हे मात्र थर्मली स्टेबल असतं, लक्षात ठेवा. OF2 काय असतं? थर्मली स्टेबल. आता ऑक्सिजन बरोबर हॅलोजन कंबाईन होऊन वेगवेगळी प्रकारची कंपाऊंड्स जर ऑक्सिजन फ्लोरीन बरोबर कंबाईन झालं तर आपल्याला फ्लोराईड्स मिळतात. त्यांना काय म्हणायचं? फ्लोराईड्स. फॉर एक्झाम्पल O2F2, ऑक्सिजनचं फ्लोराईड. त्यानंतर Cl2O, ClO2, Cl2O6, BrO2, Br2O5, I2O4, I2O7 या प्रकारची जी कंपाऊंड आहे यांना ऑक्साईड्स म्हणतात. मग O2F2 मध्ये आपण फ्लोराईड्स म्हटलं, O2F2ला किंवा OF2ला आपण फ्लोराईड म्हटलं, तर यांना ऑक्साईड्स, ब्रोमाइड्स किंवा आयोडाइड्स असं का ना म्हटलं तर लक्षात ठेवा, Cl2O, ClO2, Cl2O6 किंवा BrO2, Br2O5, I2O4, I2O7
यांच्यामध्ये ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन chlorine, bromine and iodine. That is why these compounds are called as oxides. लक्षात ठेवा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार केला तर तुम्हाला माहिती आहे फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4 आहे, फ्लोरीनची 3.2 आहे, ऑक्सिजनची 3.44 आहे, ब्रोमिनची 3 आहे जनरली 2.9च्या आसपास, आयोडीन 2.7 आहे की नाही. तर आता आपण रिॲक्शन विथ हॅलोजनचा विचार करूया. रिॲक्शन्स विथ हॅलोजन कोणाचं, तर आता 16th ग्रुपचा जर विचार केला, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम, तर हॅलोजन बरोबर रिॲक्ट होताना 16th ग्रुप इलेमेंट ही E2X2, लक्षात ठेवा, रिमेंबर दिस, E2X2, EX2, EX4, ES6 प्रकारची कंपाऊंड देतात. यामध्ये ई काय असेल, कॅपिटल ई, तर 16th ग्रुप इलेमेंट असेल, आणि एक्स हे काय असेल, कॅपिटल एक्स, हॅलोजन असेल, आहे की. E2X2 मध्ये जी कंपाऊंड मिळतात पहा, S2F2, ACCL2, SF, त्यानंतर HCl. EX2 मध्ये जी कंपाऊंड मिळतात ती पहा, SF2, HCl2, ACCl2, EX4 मध्ये ACF4, PEF4, EF6 मध्ये जी कंपाऊंड मिळते ते अनस्टेबल असते, SF6. तर अशी 4 प्रकारची कंपाऊंड आपल्याला हॅलोजन 16th ग्रुप इलेमेंट देतात हॅलोजन बरोबर. तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, EX2 प्रकारच्या कंपाऊंडमध्ये sp3 प्रकारचं हायब्रिडायझेशन असतं, ज्यांची जॉमेट्री ही टेट्राहेड्रल प्रकारची असते. EX4 मध्ये sp3d प्रकारचं हायब्रिडायझेशन असतं, ज्यांच्यामध्ये ट्रायगोनल बायपिरॅमिडल जॉमेट्री असते. EX6 प्रकारच्या कंपाऊंड्समध्ये ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर किंवा जॉमेट्री असते, ज्यांच्यामध्ये sp3d2 प्रकारचं हायब्रिडायझेशन राहतं. नाव थिंक अबाउट रिॲक्शन विथ हॅलोजन्स. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इंटर हॅलोजन कोणाला म्हणायचं, तर एक हॅलोजन ॲटम किंवा एक हॅलोजन इलेमेंट दुसऱ्या हॅलोजन इलेमेंट बरोबर कंबाईन होऊन आपल्याला जी वेगवेगळी कंपाऊंड्स मिळतात त्यांना काय म्हणायचं, इंटर हॅलोजन कंपाऊंड. यामध्ये कॅपिटल एक्स आणि कॅपिटल एक्स प्राईम असे 2 वेगवेगळे हॅलोजन ॲटम असतात. तर एक लक्षात ठेवायचं, कॅपिटल एक्स हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो, तर कॅपिटल एक्स प्राईम हा लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे मीन्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. तर यामध्ये 4 प्रकारची कंपाऊंड मिळतात, एक्स एक्स प्राईम सिंगल, एक्स एक्स प्राईम 3, एक्स एक्स प्राईम 5, किंवा असंही म्हणा XX5 प्राईम, XX प्राईम 7, अशी 4 प्रकारची इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आपल्याला पाहायला. वी विल डिस्कस इन डिटेल इन नेक्स्ट पिरियड. नाउ थिंक अबाउट रिॲक्शन्स विथ मेटल. एकच M प्लस आहे पहा, एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळं हॅलोजनवर एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज असेल. आपण जर यांची हॅलाइड पाहिली, मेटल हॅलाइड, क्लोरीन, फ्लोरीन,
मेटल फ्लोराईड जर विचार केला तर इट फॉर्म ionic schema, the compounds of fluorine. Which metal is ionic nature of Mf is greater than Mcl is greater than Mbr is greater than Mr. आपण जर आयोडीनच्या टोकाकडे गेलो मेटल आयोडाईडकडे को व्हॅलंट नेचर पाहायला मिळतं. तर एम एफच्या बाबतीत आपल्याला आयनिक कॅरेक्टर पाहायला मिळतं. बिकॉज fluorine atom with metal atom that is highly electronegative, करेक्ट. आयनिक जे असतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर पाहायला मिळतं. तर जे कोव्हॅलंट कंपाऊंड असतात त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन शेअरिंग पाहायला मिळतं. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आपण काही कंपाऊंडचा विचार करूया. SnCl5 मध्ये +5 ऑक्सिडेशन स्टेट असते एसएनची, ज्यामध्ये शेअरिंग होतं. कोव्हॅलंट नेचरचं कंपाऊंड आहे. SnCl4 मध्ये एसएनची कॅनची ऑक्सिडेशन स्टेट आहे +4. त्यानंतर SnCl3 मध्ये कॅनची आहे +3. SnCl3 कंपाऊंड आहे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यामध्ये ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आयनिक नेचर पाहायला मिळतं. करेक्ट. नाव विल थिंक अबाउट 18th ग्रुप. हॅलोजन फॅमिली नंतर येणारा जो ग्रुप 18th ग्रुप, नोबल गॅसेसचा विचार केला तर यामध्ये फ्रॉम हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन, ओनली क्रिप्टॉन, झेनॉन अँड रेडॉन they are reactive element or noble gases. In case of noble gas, the reaction with xenon, let us see, xenon plus PtF6 platinum hexafluoride बरोबर झेनॉनची रिॲक्शन फार महत्त्वाची आहे, व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन, गिविंग Xe प्लस into bracket PtF6 bracket complete negative charge -1. झेनॉन प्लॅटिनम हेक्झाफ्लोराईड. करेक्ट. तर टुडे विल स्टॉप हिअर. थँक यू.